दिवंगत महादेव मुंडे की पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे अब न्याय की लड़ाई को और तेज करने के मूड में है। एनसीपी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार से परली पहुंचकर महादेव मुंडे के परिवार से मंगलवार को मुलाकात की। इस मुलाकात के बाद ज्ञानेश्वरी मुंडे ने आक्रामक रुख अपनाया है। न्याय के लिए अब उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से सीधी मुलाकात की मांग की। एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की गरीब कुटुंबाला न्याय द्यायला साहेब तुम्ही पुढे या आणि जी माझी वेत आहे 21 महिन्यात जे मी प्रवास केला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जो माझ्यासोबत प्रवास घडला आहे तो मी सगळा त्यांना सांगून एसआयटी सीआयडी ची मागणी करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करणार नाही। हो, मी त्यांची पण तक्रार करणार आहे। सगळे जेवढे अधिकारी बदलले गेले होते 8 अधिकारी मी त्यांची बी चौकशी करा म्हणणार होते। बाळाभाऊ बांगरजे म्हणले की तत्कालीन एसपींना मी सांगितलं होतं की महादेव मुंडेचं मर्डर ह्या वाल्मिक कराडनी केलं आहे, तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे आणि सगळ्या जेवढे अधिकारी होते त्यांना पण चौकशीला घ्या म्हणून सांगणार आहे एसआयटी मार्फत। ते बी त्या बैठकीला म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आहे ना, मग दादांनी सांगितलं आहे निपक्षपाती बैठक आहे। एक गरीब कुटुंबाला 21 महिने जी महिला लढत आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक दादांनी ठेवली आहे।